ही आहे पालक. हा आहे गुरांसाठी चारा. कडवळ म्हणतात त्याला, कडवळ ज्वारी, दाट ज्वारी जी असते कुठल्याही सीझनमध्ये केलेली त्याला कडवळ म्हणतात. आता हा मार्च एप्रिल महिना असल्यामुळे ज्वारीचा सीझन आहे, तर ह्याला कणसं आलेले आहेत. म्हणजे याचं ज्वारीसारखं उत्पन्न पण मिळू शकतं. पण हा थोडक्यात चारा आहे गुरांचा. तर आंब्याची रोपं लावलेली आहेत, त्याच्यावर आपण कलमं करणार आहोत केशरची. हा भुईमुग आहे, उन्हाळी भुईमुग. इथे काही वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल ट्री लावलेले आहेत, फळझाडं. हे आहे जवस, जे आपण जवसाची चटणी खातो ना, ते जवस. हे जांभूळ आहे एक. हा पालक आहे थोडासा. परत हे काही केशर आंब्याची कलमं आहेत, काही फणसाची झाडं आहेत. हे इकडं बागेमध्ये बघा आंबे लागलेले आहेत, केशर आंबा. बऱ्यापैकी फळ धारणा झालेली आहे आणि आता त्याला कैऱ्या म्हणजे ह्या स्टेजला आहेत. काही दिवसानंतर अंदाजे 10 मेच्या आसपास हे कैऱ्या उतरायला येतात, म्हणजे पाड लागतो असं आपण समजू शकतो. ह्या गावरान कैऱ्या आहेत, गावरान व्हरायटी आहे. त्यानंतर ही एक वडिलांनी आबांनी दुसरीकडून, म्हणजे अगोदर आपल्या शेतामध्ये खूप मोठे झाडं होते शेंद्रा आंब्याचे, त्याचं कलम करून ही व्हरायटी जोपासली आहे. म्हणजे आम्हाला आमच्या लहानपणी शेंद्रा आंबा खूप आवडायचा त्या काळामध्ये, तर ही व्हरायटी अजूनही इथं जोपासलेली आहे. हे गुरांसाठी आंतरपीक म्हणून कडवळ केलेलं आहे, छोटं मोठं. पेरूचा सीझन जनरली जूनमध्ये, हा सरदार लखनौ पेरू आहे. जूनमध्ये छान छाटणी करून डिसेंबर किंवा दिवाळी संक्रांतीला छान पेरू येतात, खिडके नसतात. उन्हाळ्यात लागलेले पेरू खिडके असतात, उन्हाळ्यात पाणी मिळाल्यावर सुद्धा थोडेसे पेरू येतात. परंतु ही मागं महिन्यापूर्वी छाटणी केली होती, त्यानुसार बघा फुलं लागलेली आहेत. म्हणजे हे एक 2-3 महिन्यात उन्हाळ्यात पेरू येतील किंवा पावसाळ्यात तोंडाला. खूप जास्त पुढे नाहीत गेले तर लागतील चांगले, नाही तर खिडके होतात. आता इकडे खाली आंबा. हा एक चंद्रमा व्हरायटीचा आंबा आहे, वनराज किंवा चंद्रवा. खास मुरांबा बनवण्यासाठी वापरतात. हा एक इथं आपला बाजारात उशिरा येतो, काय नाव त्याचं, तुम्ही सांगा आठवलं तर, मला नाव लक्षात येईना ॲक्च्युली. हा हापूस आहे. हा कढीपत्ता बघा केवढा झालेला आहे. हा केशरला असे फुलं लागलेले बघा. केशर केशर आंबा. केशर कैरी अजून खाण्या एवढी पण नाही झाली ॲक्च्युली. थोडंसं मोठा व्हायला पाहिजे खायला, कापून खायचं म्हटलं तरी मीठ लावून.
थोडा वेळ लागेल, अजून महिनाभर 15 दिवस, तरी साईज कापून खाता येईल. ही पहा, छोटी साईज आहे थोडीशी. हे चिक्कू आहेत बघा. हे असे लालसर झालेले चिक्कू आपण असे प्लग करू शकतो, त्यातून असा रुचिक येतो. बरोबर आहे. आणि न आदळता हे चिक्कू जर आपण नीट पिकवले तर छान लागतात. कालीपत्ती चिक्कू आहे ते. अशी साईज बरोबर बघायची आणि त्या पद्धतीने जर नीट तोडले तर चांगले पिकतात, गोड लागतात. झाडाखाली सुद्धा भरपूर पालापाचोळा पडलेला आहे. झाडं मोठी झालेली आहेत, फळं पण चांगली मोठी आहेत. उडी मारून तोडत आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता इथं असं चांगले लाल लाल चिक्कू आहेत. असे लाल लाल तोडायचे, मस्त मस्त. काही फळ काढलेलं आहे, काही फळ अजून मागून तयार होत आहे. याच्यामध्ये बघा, हा काढणीला आलेला ओळखू येते का? याच्यामध्ये हा थोडासा मोठा आहे. ॲक्च्युली याच्यावर असं वरखडा नकाने करून बघतात, लालसर आला तर तो तयार असतो, पिकू शकतो. परंतु प्रत्येकाचा वरखडा करायची गरज नाही, अंदाजे अनुभवाने आपण तोडू शकतो. हा पहा, लालसर आणि मोठा.